योद्धा न्यूज मराठी। नमस्कार। सकल मराठा परिवाराच्या वतीनं या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून काही तक्रारी उपस्थित आहेत। त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी तहसीलदार कचेरीवर प्रांत ऑफिसला त्यांनी निवेदनं दिले आहेत। कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, काय मागण्या आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया, चर्चा करूया की कशा पद्धतीने हे कामकाज या ठिकाणी चालतंय आणि आपल्या नेमकी मागण्या काय आहेत। नमस्कार। या आपल्याकडे पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत। पडवळ आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी मागणी केलेली आहे की यामध्ये ज्या त्यांच्या अडीअडचणी असतील त्या कशा पद्धतीने सुटल्या पाहिजेत। एकूणच अण्णासाहेब विकास महामंडळ हे जे काय कर्ज परतावा किंवा व्याज परतावा करत असतं, बँक त्यांना मदत करत असते किंवा बँकेच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण होत असतं, परंतु हे कशा पद्धतीने चालू आहे, यामध्ये अडचणी काय उभ्या राहतात याकडे संपूर्ण आपण त्यांच्या माहिती घेऊया। नमस्कार कैलासराव। नमस्कार। मला सांगा, आता हे तुम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी किंवा निवेदन या ठिकाणी तहसीलदार कचेरीवर दिलेलं आहे, यामध्ये काय नेमकी तुमच्या मागण्या आहेत साधारणतः? आता पहिल्यांदा सांगायचा मुद्दा असा की अण्णासाहेब पाटील महामंडळ हे आपल्या मराठा बांधवांसाठी शासनाने चालू केलेली एक चांगली योजना आहे। त्याचबरोबर सारथी संस्था म्हणून आहे की सारथीकडून सुद्धा आपल्या मुलांना भविष्यात ज्या शिष्यवृत्ती भेटतात त्या मिळण्यासाठी सुद्धा या सारथी सुद्धा महामंडळ खूप चांगल्या प्रकारे, या शासनाच्या दोन योजना आहेत या खूप छान आहेत। अण्णासाहेब पाटील महामंडळचा विषय जर घेतला तर अण्णासाहेब पाटील महामंडळमधून आज रोजी लाखोनी आपल्या बांधवांना आतापर्यंत व्याज परतावा भेटलेला आहे। पण एक काही वर्षापासून किंवा 1.5 वर्षापासून आपण पाहतोय की अण्णासाहेब पाटील महामंडळमधून जो व्याज परतावा भेटतोय तो वेळेवरती भेटत नाही। आता अण्णासाहेब पाटील महामंडळ काय करतं, तुम्ही बँकेतून जे लोन घेता त्याच्यावरती जे बँक तुम्हाला व्याज आकारते त्याचा व्याज परतावा मराठा बांधवांना देण्याचं काम करते। तर हा जो व्याज परतावा आहे हा प्रत्येकाने मिळण्यासाठी प्रत्येकाचे आज कसोशीचे त्यांना प्रयत्न करायला लागतात आणि तो न आल्यामुळे यांचं जे लाभार्थी आहेत त्यांचं सुद्धा खूप नुकसान होत आहे। आता बँकेच्या माध्यमातून हे प्रकरण करताना सुखकर होतं का त्याला काय अडचणी निर्माण होतात? नाही ना, बँक सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करत नाही। काही बँका आहेत व्यवस्थित सहकार्य करतात, परंतु काही बँका कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही। खूप जाचक अटी आहेत बँकेच्या सुद्धा, खूप कागदपत्र आपल्या बांधवांकडे मागतात। आता अण्णासाहेब पाटील महामंडळमधून आपले जे मराठा बांधव आहेत ते कोणी मालवाहतूक गाड्या घेतात, कोणी टुरिस्ट गाड्या घेतात, कोणी नवउद्योजक आहेत, जसे की कोणाला टू व्हीलरचं गॅरेज टाकायचे, किराणा मालाचं दुकान टाकायचे, यासाठी सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळमधून आपल्या बांधवांना हे व्याज परतावा मिळतोय। पण त्यासाठी बँका सुद्धा खूप जाचक अटी टाकून ती जी पेपरवर कायदा खूप क्रिटिकल करून ठेवलेला आहे। साधारणतः त्यातल्या जाचक अटी नेमकी काय आहेत, काय सांगाल? जसं की LY लेटर काढल्याच्या नंतर बँकेने आपल्याला त्वरित कर्ज द्यावं, तर त्यामध्ये त्यांचे उत्पन्नाचे दाखले, तुमचा ITR हाच पाहिजे, एवढ्याच दिवसाचा पाहिजे, किंवा तुमचं आता हे जे लोन आहे हे विदाउट मॉर्गेज लोन आहे, पण तुमचं मॉर्गेज याला पाहिजे, तुमचं काहीतरी मॉर्गेज द्या। ह्या जे काही गोष्टी आहेत ह्या ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी धोरणे आहेत की बा जे तुम्ही लोन देताय ते विना व्याज परताव्याचं देताय, व्याज परताव्याचं तुम्ही करताय, परतावा देताय, तर तो जो आहे तो थोडासा याचा जो विषय आहे की बँकेने जो मॉर्गेज मागतात ते मॉर्गेज त्यांनी याच्यासाठी मागायचा बँकेला कोणत्या प्रकारचा अधिकार नाही, असं आमचं एक सर्व समानोकांचं मत आहे। खरं तर अण्णासाहेब पाटील हे जे महामंडळ काम पाहत आहे याकडे यापूर्वीच्या काळामध्ये तुम्ही अशा अडचणी आल्यानंतर काही तक्रारी वगैरे केल्यात? हो, माननीय नरेंद्र पाटील साहेब अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याही आम्ही वारंवार बैठका घेतलेल्या। त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी जो मोठ्या प्रमाणे आम्हाला सपोर्ट केला आणि त्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी आजपर्यंत आपल्या बांधवांना व्याज परतावा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी सुद्धा आम्हाला खूप छान प्रकारे मदत केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा ते करतायत। पण प्रशासन थोडंसं त्यांच्याकडे सुद्धा, ते जरी अध्यक्ष असले तरी थोडंसं त्यांच्याकडे सुद्धा काही त्यांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करते। खरं तर आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तालुका निहाय याच्या योजना किंवा हे संपूर्ण सांगण्यासाठी काही समन्वयक वगैरे नेमलेत का? हा, आमची प्रमुख मागणी हीच आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ज्यावेळेस काम चालतं, पुन्हा जिल्ह्यात आपलं ऑफिस आहे, तर आमची सर्व बांधवांच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत किंवा जे प्रशासक आहेत
यांना एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तुमचे एक समन्वयक नेमा, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील लोकांना पुण्यासारख्या सिटीत जाण्या येण्यासाठी खूप वेळ जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणच्या तालुक्याच्या ठिकाणी जर असेल तर तिथं ताबडतोब त्यांना मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.